2 दिवसांपूर्वी मला पूजाताईंची एक कमेंट एका व्हिडिओमध्ये आली. त्यात त्या म्हणतात, सर तुम्ही सारखे फिरतीवरच असता का? जस्ट किडिंग, यू आर डुईंग एक्सलंट वर्क. म्हणजे हा प्रश्न ते यासाठी विचारत आहे की मी आत्तापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या जागच्या प्रश्नांचे व्हिडिओ चॅनलवर टाकले आहेत. पूजाताई या आपल्या चॅनलवरच्या रेग्युलर व्ह्यूअर्सपैकी एक आहेत आणि तुम्ही माझ्या कामाची प्रशंसा केली त्याबद्दल ताई तुमचे खूप धन्यवाद. त्यांनी हा प्रश्न मजेत जरी विचारला असेल तरी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वात पहिली गोष्ट, मला फिरायला अजिबात आवडत नाही. मी अतिशय आळशी लोकांपैकी एक आहे. पोटापाण्यासाठीचे उद्योग करून झाले की मला निवांत सोफ्यावर पडून राहायला आवडते. बरं, मी यूट्यूब पोटापाण्यासाठी नाही करत बरं का, किंवा यूट्यूबकडून मला आजपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही किंवा मला तशी अपेक्षा सुद्धा नाही. पण जेव्हाही मी बाहेर असतो त्यावेळेस मला ज्या गोष्टींचा त्रास होतो, ज्या गोष्टी मला चुकीच्या वाटतात, त्या गोष्टींचे व्हिडिओज बनवून मी चॅनलवर टाकतो आणि माझे विचार मांडतो. काही वेळेला असेही झाले आहे की मी काही कमेंट्समुळे खास वेळ काढून त्या जागेवर तो प्रॉब्लेम बघण्यासाठी गेलो आणि त्याचे व्हिडिओज बनवले आहेत. मी खास प्रॉब्लेम शोधण्यासाठी रस्त्यावर फिरत नाही. निदान आत्तापर्यंत तरी तेवढा वेळा मी नक्कीच झालेलो नाही. पूजाताईंच्या कमेंटला रिप्लाय देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याची गरज मला यासाठी वाटली कारण मला या व्हिडिओमधून तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे. आज आपण अशा काळात जिवंत आहोत ज्या काळात हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या हातात आहे, ज्याची ताकद न्यूक्लिअर बॉम्बपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे मित्रांनो, या गोष्टीचा वापर तुम्ही स्वतः चालू करा. तुमच्या आयुष्यातले, लोकांच्या आयुष्यातले कुठलेही प्रश्न, समस्या तुम्हाला दिसत असतील तर त्यावर आवाज उठवायला सुरुवात करा. एक दिवस कोणीतरी येईल आणि आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल या भ्रमात राहू नका. ते कोणीतरी आपणच बना. मला असे वाटते की एक जबाबदार नागरिकांच्या कर्तव्यांपैकी हे आजच्या तारखेला झालेले एक कर्तव्यच आहे. त्यामुळे जबाबदार बना आणि हो, कमेंट करत राहा. त्यामुळे माझ्या मेंदूला पण चालना मिळत राहते आणि तुम्हालाही नवीन विषय ऐकायला आणि बघायला मिळतात. चला, माझी आता सोफ्यावर पडून रील्स बघायची वेळ झाली आहे. पण तुम्ही आज बाहेर निघा घरातून. मला पण तुमची रील्स बघू द्या.